सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय आणि एवढं सुंदरसं कार्यक्रमाचं ऑर्गनायझर ज्यांनी केलं ते मी शीतलजी ठक्कर यांना मंचावरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. जरा शीतल ठक्कर यांचं देखील जोरदार टाळ्यातून आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करूया. प्लीज प्लीज प्लीज. खास करून आजच्या कार्यक्रमाच्या त्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या सौभाग्यवती वर्षाताई प्रशांत ठाकूर यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतोय. त्यांच्यासमवेत जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सन्मान्य परेश ठाकूर यांच्या सौभाग्यवती अर्चना परेश ठाकूर यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. खास करून एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला देखील मनापासून धन्यवाद देते. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि नगरपालिकेच्या नवनिर्वाचित महिला बाल कल्याण समितीच्या सभापती ममताताई म्हात्रे आपलं देखील या ठिकाणी के साथ जब हम भगवान का नाम गाएंगे तो पूरी ताकत के साथ गाएंगे. हरि गोपाल बोलो, हर हर महादेव. जिस दिन जो वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे अब से. क्लबिंगचं आयोजन फडके नाट्यगृहात या ठिकाणी पाहायला मिळते. कशा प्रकारचं आयोजन आणि कुणाकुणाची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे? आता हा आम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे भजन क्लबिंगचा, तर आमचं PSM जो ग्रुप आहे पनवेल स्मार्ट मम्मीज त्याच्या या अध्यक्ष आहेत शीतल ठक्कर आणि मी कविता ठाकूर. तर ह्या PSM ग्रुपला 10 वर्ष झालेली आहेत. तर 10th एनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी हे पनवेलकरांसाठी एक आगळा वेगळा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असा आम्ही घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे भजन क्लबिंगचा काहीतरी एक वेगळा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि बॉलिवूड हा जो कार्यक्रम आहे ते कोणते सुपरस्टार कोणते संगीतकार इथे असणार आहेत? हा, सर्वप्रथम तर गाजलेले जय आणि मिहिर हे जे आहेत हे आत्ताच्या पिढीला अभंग म्हटलं की ते लोक काय ऐकण्याच्या स्थितीत नसतात. त्याच्यामुळे तेच अभंग आणि देवाची जी गाणी असतात ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने कशी तरुणांपर्यंत पोहोचवायची आणि ज्येष्ठांना पण कसा आनंद द्यायचा हे जय मिहिरचं हे वैशिष्ट्य आहे. आणि आता पण ते पूर्ण म्हणजे जगभरात ते प्रसिद्ध आहे. युट्यूबवर म्हणा, सगळ्या चॅनलवर म्हणा, त्यांचे हा अभंगवाणी ही चालते आणि ती पण मॉडर्न पद्धतीने चालते. मॅडम, पाहायला गेलं तर एका ठिकाणी ओल्ड इज गोल्ड अशी सॉन्ग 90चे पण सॉन्ग आहेत आणि भजन पण आहे. हे असं मिक्सिंग ठेवायचं नेमका उद्देशाच्या पाठीमागे काय आहे? आपल्याला लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत ऑडियन्स जर खेळून ठेवायची असेल तर नुसतं अभंगवाणी ठेवलं तर ऑडियन्सला काही मजा येणार नाही. त्यामुळे 2 तास ऑडियन्स खेळून ठेवण्यासाठी हे सगळ्या टाईपचं मनोरंजनात्मक कार्यक्रम असा हा जय आणि मिहिर घेऊन आलेले आहेत. पनवेल स्मार्ट मम्मीज कशा प्रकारे पनवेलकरांना भविष्यात आनंद देईल आणि आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं कार्य पनवेलकरांसाठी भविष्यात राहील? नावच ते आहे की पनवेल स्मार्ट मम्मीज ज्या आहेत, ज्या पनवेलमध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर आम्ही शारीरिक म्हणा, पारिवारिक म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा, कारण आम्ही शिबिर वगैरे पण मध्ये मध्ये घेत असतो आणि गृहोद्योग करण्यासाठी महिलांना स्टॉल उपलब्ध करून देतो. त्याच्यासाठी आम्ही आता 25 आणि 26ला नाईट फ्लेम मार्केट सुद्धा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि पनवेल स्मार्ट मम्मीचं नाव हे पनवेलमध्ये घराघरात जातं आहे. इथे कशा प्रकारची गाणी पनवेलकरांना इथे ऐकायला मिळणार आहेत आणि काय असणार आहे नेमकं थीम काय? त्यांना भजन आणि बॉलिवूडचे 90s, 2000, अर्ली 2000 आणि इंडी पॉप सगळं गाणे त्यांना एकूण भेटणार आहे. आणि आम्ही खूप आनंदित आहे इथे परफॉर्म करायला आणि आम्हाला खूप छान वाटते. इथे आम्ही गेल्या 5 वर्षातून इथे येत आहे आणि हे आमचा फेवरेट स्पॉट आहे परफॉर्म करायला. आज पनवेल स्मार्ट मम्मीज आहेत त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे संधी दिलेली आहे. सगळ्यात प्रथम त्यांचे कसे आभार मानाल? आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला मतलब एव्हरी स्पॉट या एव्हरी जगामध्ये सपोर्ट केला आहे की कुठेही असते ती आमच्या म्युझिक असते की ड्रामा असते की काही असते, त्याने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. जय आणि मिहिर ही जोडी पनवेलकरांना कशा प्रकारचा आनंद काय पनवेलकरांना कशा प्रकारचं क्लबिंग आनंद देणार आहे? क्लबिंग आनंद देणार आहे ती आपण लाईव्ह आता बघणार की कसा त्याला आनंद येते आणि कसं ते ताड्या वाजवतात आणि सिटी मारतात ते आपण आता लाईव्ह ते हे बघूया.
एक बॉलिवूड आणि भजन हा. असे दोन प्रेक्षक वर्ग किंवा दोन्ही प्रेक्षक वर्ग कंबाईन आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं एक स्किल हा जनतेला प्रेझेंट करता आपण? आता काय झालं आहे की आम्ही कंटिन्युअस भजन करतो तो ते मतलब ऑडियन्सला लाईक मोनोटोनस होतात आणि बॉलिवूड होतो ते बी मोनोटोनस होतात. तो आम्ही त्यांना मिक्स केला, एक क्लब केला आहे की दोन्ही बॉलिवूड आणि भजन की दोन्ही प्रकारचे आम्ही जॉनर घेऊन एक शो इथे करणार आहे आणि त्याला खूप प्रेक्षकांना खूप आनंद येणार आहे. क्लबिंगचा पनवेलमध्ये या ठिकाणी आयोजन स्मार्ट मम्मीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कशा प्रकारचं हे आयोजन असेल आणि युवा पिढीसाठी आपण काय संदेश द्याल? पहले तो अभी जो कल्चर चल रहा है आज की जनरेशन में, उसमें जो हमारे रूट्स है इंडियन म्यूज़िक के वो कहीं ना कहीं गायब हो रहे हैं. तो हमने सोचा कि भजन के साथ उनको बॉलीवुड गाने भी दें ताकि वो एटलीस्ट उस हिसाब से वो भजन भी सुन सके और हमारे रूट से वापस रिकनेक्ट कर सके और ये जो हमारा कल्चर है वो आगे बढ़ सके. बहुत सारे यंगस्टर फास्ट लाइफस्टाइल है तो मानसिक तनाव में रहते हैं, तो इनके लिए मनमुराद आनंद के वजह से क्या बेनिफिट्स रहेंगे? देखिए बेनिफिट्स तो है इसमें बहुत सारे, क्योंकि एक भगवान का नाम लेने से वो जो धुन है, जो भजन है, वो लेने से ऑटोमेटिकली मेंटली आपको पीस मिलता है. तो बेनिफिट्स तो इसमें बहुत सारे हैं कि वो जो लाइफ उनकी फास्ट चल रही है उसमें एक ब्रेक आ जाता है और ईश्वर की कृपा हो जाएगी तो उनका लाइफ भी बहुत अच्छी हो जाएगी. तो उनको भी बेनिफिट है और गा के हमको भी बेनिफिट है.